नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण इगो कमी करा या अनुषंगाने जी काही चर्चा करणार आहोत ही सर्व चर्चा मध्यम वर्गाला समोर ठेवून अर्थात मिडल क्लास जो काही वर्ग आहे या वर्गाला समोर ठेवून आपण ही चर्चा करणार आहोत। याचं कारण असं आहे मित्रांनो की या चर्चेमधले काही नियम काही गोष्टी या कदाचित श्रीमंत वर्गासाठी लागू होणार नाहीत। हा एक फायनान्शियल लिटरसीसाठीचा एक प्रयत्न आहे आणि या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो इगो कमी करा। अर्थात इगो याचा अर्थ अहंकार। अहंकार हा खोटा असतो मित्रांनो, परंतु अहंकार जरी खोटा असला तरी अहंकारी व्यक्ती मात्र स्वतःला मोठी समजत असते आणि नेमकी हीच गोष्ट मिडल क्लासच्या बाबतीमध्ये लागू होते की मध्यमवर्गीय माणूस कधीच श्रीमंत नसतो, परंतु त्याची एक टेंडन्सी असते। हा मध्यमवर्गीय व्यक्ती नेहमी स्वतःला अप्पर क्लाससोबत कंपेअर करत असतो, तो श्रीमंत वर्गासोबत स्वतःची तुलना करत असतो, किंबहुना तो स्वतःला श्रीमंत समजत असतो आणि आपण श्रीमंत आहोत, आपण खूप मोठे आहोत हे दाखविण्यासाठी त्याचं प्रदर्शन करण्यासाठी तो खर्च करत असतो। त्याची ऐपत नसताना तो खर्च करत असतो आणि प्रसंगी कर्ज काढून तो खर्च करत असतो। तर मित्रांनो ही जी काही गोष्ट आहे ही प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक गोष्ट आहे मित्रांनो। कारण एक कोट मी वाचलं होतं की ते कोट असं होतं मित्रांनो की नको असलेल्या गोष्टीसाठी जर आपण खर्च केला तर आवश्यक असलेल्या गोष्टी विकण्याची वेळ येते आणि म्हणूनच म्हणतोय मित्रांनो की इगो कमी करा। अर्थात या ठिकाणी इगो याचा अर्थ अनवॉन्टेड जो काही खर्च आहे तो अनावश्यक खर्च, इगो याचा अर्थ आपण या ठिकाणी अनावश्यक खर्च असा घेऊयात। तर अनावश्यक खर्च कमी करा। मिरवण्यासाठी दाखवण्यासाठी किंवा मोठेपणासाठी खर्च करू नका मित्रांनो, कारण लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं अशी अपेक्षाच करू नका। त्यांनी आपल्याला मोठं नाही म्हटलं तरी चालते, त्याच्यात काही अडचण नाही मित्रांनो, परंतु अनावश्यक खर्च कशा पद्धतीनं टाळता येईल, चार पैसे बाळगून कसं राहता येईल। आणि मित्रांनो जर आपण चार पैसे बाळगून राहिलो तर निश्चितच आपण आनंदामध्ये राहणार आहोत आणि समाधानामध्ये राहणार आहोत आणि म्हणून त्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की आपला अनावश्यक जो काही खर्च आहे, आपला मोठेपणा दाखवण्यासाठीचा किंवा स्टेटस अलीकडे जो काही शब्द रूढ झालेला आहे की स्टेटस दाखवण्यासाठीचा जो काही खर्च आहे तो खर्च कमी कसा करता येईल त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, PC या गोष्टींचा वापर करणं हे प्रतिष्ठेचं समजलं जातं आहे किंवा या गोष्टींचा वापर करणारा व्यक्ती हा श्रीमंत समजला जातो आहे। ठीक आहे मित्रांनो, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बदलत्या काळानुसार आपणसुद्धा 100% अपडेट राहिलंच पाहिजे, परंतु याचा अर्थ केवळ प्रतिष्ठेसाठी या गोष्टींचा वापर करणं हे चुकीचं आहे मित्रांनो। आता या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा मोबाईल ही जी काही वस्तू आहे ही अतिशय प्रतिष्ठेचा विषय बनलेली आहे, कारण तुम्ही किती किमतीचा मोबाईल वापरता, तुम्ही कोणत्या ब्रँडचा मोबाईल वापरता यावरून तुमचं स्टेटस हे समाजामध्ये मोजलं चाललं आहे। यावरून तुम्ही किती श्रीमंत आहात हे समोरच्याच्या लगेच लक्षामध्ये येते आणि त्यामुळं समोरच्या व्यक्तींना इम्प्रेस करण्यासाठी, आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवून देण्यासाठी मध्यम वर्गाकडून त्याचं अनुकरण केलं जाते। महागड्या म्हणजे ब्रँडचे जे काही मोबाईल्स आहेत ते खरेदी करण्याचा एक ट्रेंड आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं लाखाचा, 1.5 लाखाचा, 2 लाखाचा मोबाईल लोक सहजच विकत घेत आहेत। आता एवढ्या किमतीचा मोबाईल जर आपण केवळ मिरवण्यासाठी किंवा आपल्या स्टेटससाठी जर घेत असेल मित्रांनो तर त्याचे जे काही EMI आहेत, त्याचे कर्जाचे जे काही हप्ते आहेत ते आपणालाच भरायचे आहेत किंवा हे जे काही सर्व पैसे जाणार आहेत ते आपल्या खिशामधूनच जाणार आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी बेसिक एक विचार आपण करायला पाहिजे की या वस्तूंची गरज कशासाठी आहे। आता उदाहरणार्थ मोबाईल घ्या, तर मोबाईलचा वापर कशासाठी आहे? संभाषण करण्यासाठी, सोशल मीडिया पाहण्यासाठी किंवा काही पेमेंट्स करण्यासाठी, बँकिंग वगैरे जे काही ॲप आहेत ते ॲप हँडल करण्यासाठी। तर मला वाटते मित्रांनो या ज्या काही गोष्टी आहेत या बेसिक मोबाईलमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात।
15,000मध्ये, 20,000मध्ये, 25,000पर्यंत एक चांगला अपडेट म्हणजे लेटेस्ट अशा प्रकारचा मोबाईल तुम्हाला येऊ शकतो. परंतु केवळ आपलं स्टेटस दाखवण्यासाठी 1.5 लाखाचा किंवा 2 लाखाचा मोबाईल घेण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. आता याशिवाय अनेक लोकांकडे बघा तुम्ही की 1.5 लाखाचा टी व्ही, 2 लाखाचा टी व्ही किंवा घरी 70-80 हजाराचा एखादं PC असतो किंवा एखाद्या लाखाचा लॅपटॉप असतो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही विचार करा की या गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे का? म्हणजे तुमची ही खरंच ही प्रायोरिटी आहे का, ते अगोदर तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही जर क्वचित प्रसंगी जर करणार असाल, समजा एखादा लॅपटॉप घेतला आणि वर्षातून 1-2 वेळेसच त्याचंच काम जर पडत असेल, तर मित्रांनो त्याची आपल्याला काहीच गरज नाही. ती आपली जी काही गरज आहे ती आपण बाहेरूनसुद्धा कुठूनही पूर्ण करून घेऊ शकतो. आणि त्यामुळं एखादी म्हणजे किमतीची वस्तू, तिचा वापर जर आपण वर्षातून 1-2 वेळेसच जर करणार असेल, तर मित्रांनो अशा वस्तू विकत घेणं आपण टाळलं पाहिजे. कारण हा जो काही इगो आहे किंवा हा जो काही खर्च आहे, हे जेवढा कमी करता येईल तेवढा आपण कमी केला पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न करून पहा, नक्की जमेल. आणि त्याच्यासाठी पेशन्स ठेवा. वाटल्यास या वस्तूच्या शिवाय काही दिवस राहण्याची प्रॅक्टिस करा. आणि खरंच तुमचा नाईलाजच असेल तर मग मात्र तुम्ही ती वस्तू विकत घ्यायला काहीच हरकत नाही. आणखी मित्रांनो, मिडल क्लासमध्ये गाडी विकत घेणे, कार किंवा मोटरसायकल विकत घेण्यासाठी एक म्हणजे त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अट्रॅक्शनची अशी गोष्ट असते. म्हणजे कार घेतली म्हणजे आपण श्रीमंत झालोत, असा एक त्यांचा एक समज असतो. आणि त्याच्यासाठी कारणं काय असतात की एखादी गाडी घेण्यासाठी की माझं फार स्वप्न होतं किंवा माझी खूप इच्छा होती किंवा मला हे दाखवून द्यायचं होतं किंवा मी मुद्दामच घेतली. तर ही काही कारणं आहेत का मित्रांनो? तर ही कारणं खूप चुकीची आहेत. म्हणजे गाडी घेण्याला विरोध नाही, परंतु त्याच्यामागं तुमची गरजसुद्धा तेवढीच असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो आहे तुमच्या उत्पन्नाचा. अगोदर तुमचं उत्पन्न बघा आणि नंतर मग तुमची गरज बघा. आणि खरंच जर गरज असेलच तरच तुम्ही गाडी घ्या. म्हणजे गाडी घेतल्यामुळं तुमचा जर वेळ वाचणार असेल, तुमच्या व्यवसायाला चांगली ग्रीप येणार असेल, नवीन कस्टमर तुम्हाला मिळणार असतील किंवा एखादा नवीन अर्निंग सोर्स तुमच्यासाठी जनरेट होणार असेल, तर निश्चितच तुम्ही गाडी घेतलीच पाहिजे, घ्या. परंतु ती गाडी घेतानासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मॉडेल घेता येते का किंवा एखादी जुनी कार घेऊन आपली गरज भागू शकते का, या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण ठीक आहे, एखाद्या वेळेस जुनी कार घेतल्यामुळं किंवा छोटी कार घेतल्यामुळं किंवा एखादी सेकंड हँड गाडी घेतल्यामुळं काय खटारा गाडी घेतली अशा प्रकारची कॉमेंट्स येण्याची शक्यता आहे. परंतु अडचण नाही मित्रांनो, तुम्ही तुमची प्रायोरिटी अगोदर ठरवा आणि गरज असेल तर 100% तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे. परंतु प्रायोरिटी महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ तुमच्या मुलांचं शिक्षण चालू आहे आणि काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या एखाद्या वर्षामध्ये त्यांना उच्च शिक्षणासाठी जायचं आहे किंवा घरामध्ये आईवडिलांचा आजारपण आहे, तर मित्रांनो त्या गोष्टीला तुम्ही अगोदर प्राधान्य द्या. त्या गोष्टीसाठी तुम्ही अगोदर आर्थिक तरतूद करा. तर मित्रांनो, आपली प्रायोरिटी ओळखा आणि त्यानुसार कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं तो प्राधान्यक्रम तुम्ही ठरवा. आणि अनेक गरजा आपल्या आजूबाजूला असताना विनाकारण आपण ट्रॅप होण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. कारण या ज्या काही गरजा आहेत त्या म्हणजे आवश्यकच आहेत, होणारच आहेत, त्याला तुम्हाला फेस करावंच लागणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठीची तरतूद, आर्थिक तरतूद ही फार महत्त्वाची आहे. आणि त्याला डावलून या गोष्टीसाठी खर्च करणं हे खूप चुकीचं आहे मित्रांनो. हा अनावश्यक खर्च आहे, तो आपण 100% टाळला पाहिजे. यानंतर आपल्या इगोमध्ये आणखी जो काही खर्च होतो तो खर्च होतो मित्रांनो लाईफस्टाईलवर. म्हणजे आपलं स्टेटस दाखवण्यासाठी आपण जे काही ब्रँडेड कपडे वापरतो, म्हणजे आपल्याला ब्रँडेड कपडे पाहिजेत किंवा ब्रँडेड गॉगल्स, फ्रेम्स किंवा ब्रँडेड शूज किंवा ब्रँडेड बुटं आपण खरेदी करतो. आणि या बुटांच्या बाबतीमध्ये, चपलांच्या बाबतीमध्ये तर फारच अतिरेक आहे मित्रांनो.
घरामध्ये वापरण्यासाठी वेगळा, टॉयलेटला जाण्यासाठी वेगळा, जिमला जाण्यासाठी वेगळा, ऑफिसला जाण्यासाठी वेगळा आणि बाहेर कुठं फिरायला जायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा. परत त्याच्यामध्ये चप्पल, सँडल, शूज, त्याच्यामध्ये विदाऊट लेस अशा पद्धतीनं खूप आहे त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं कशासाठी मित्रांनो? तर ही आपली जी काही लाईफस्टाईल आहे, तर या गरजा आपण मिनिमाइज केल्या पाहिजेत, कमीत कमी गरजा ठेवल्या पाहिजेत आणि एखाद्या वस्तूमध्ये आपण जास्तीत जास्त ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय जी काही महागडी हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी वाढदिवस साजरे करणं, त्या ठिकाणी पार्ट्या करणं किंवा वारंवार महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं, या अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. आता या सगळ्या गोष्टी आपण करूच नयेत असा काही भाग नाही, परंतु त्याचा अतिरेक नको आहे. हे सर्व करत असताना आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपण श्रीमंत बनणार नाहीत. कारण आपलं वास्तव जे आहे ते वास्तव कधी बदलणार नाही मित्रांनो. म्हणजे या गोष्टी खरेदी केल्यामुळं अक्षरशः आपण कर्जबाजारी होऊत किंवा आपण आर्थिक अडचणीमध्ये येऊत, एवढासुद्धा खर्च आपण करणं काही कामाचं नाही. कारण कर्जाचा जो काही वापर आहे तो अतिशय जबाबदारीनं करणं आवश्यक आहे. ज्या कामासाठी कर्ज घेतलं आहे त्याच कामासाठी प्रॉपर त्याचं जे काही युटिलायझेशन आहे ते त्या कामासाठी झालं पाहिजे. केवळ आपल्या इगोसाठी म्हणजेच प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त कर्ज हे नको आहे मित्रांनो. आपल्या गरजा जेवढ्या कमीत कमी राहतील, आपला इगो जेवढा कमीत कमी असेल, म्हणजेच आपला अनावश्यक खर्च जेवढा कमीत कमी असेल, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आनंदात राहणार आहोत, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण समाधानी आयुष्य जगणार आहोत. आणि म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की आपला इगो कमी करा, आपला अनावश्यक खर्च कमी करा. केवळ स्टेटससाठी किंवा मोठेपणासाठी आपण जो काही खर्च करतो आहे तो खर्च आपण कमी करा. तर मित्रांनो, याशिवाय आणखी अनेक गोष्टी आहेत की ज्या अनावश्यक आहेत आणि केवळ आपण आपल्या इगोसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी आपण करत असतो. तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण टाळू शकतो, त्या गोष्टीवरचा खर्च आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, निश्चितच त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कॉमेंट्स करून निश्चित कळवा, जेणेकरून हा जो काही विषय आहे तो आणखी व्यापक बनेल, आणखी समृद्ध बनेल आणि ही जी काही सवय आहे किंवा हा जो काही विचार आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.